नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मराठीतले आद्य पत्रकार बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर यांचा आज जन्मदिवस 6 जानेवारी. मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 साली सुरू झालं. मुळात बाळशास्त्री जांभेकर यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा पत्रकारितेमधले आद्य गुरु म्हणून त्यांना वंदन केलं जातं. तेव्हा त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. मंडळी, स्त्री बीजामध्ये गर्भाशयामध्ये बीज रुजतं आणि ठराविक कालावधीनंतर त्याच्यामधून एक सुंदर बाळ जन्माला येतं. हे सुदृढ बाळ जन्माला येणं, गर्भाशयामध्ये त्याचं बीज पेरलं जाणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये समजा काही बाधा निर्माण झाली किंवा नैसर्गिकदृष्ट्या हे शक्य झालं नाही तर वैद्यकशास्त्र त्या दृष्टिकोनातनं मदतीसाठी सज्ज आहे. याच दृष्टिकोनातनं आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे महिलांमधलं वंध्यत्व आणि आधुनिक उपचार. याविषयी माहिती करून देण्यासाठी या क्षेत्रामधले तज्ज्ञ आज आपण आमंत्रित केलेले आहे. त्यांची ओळख करून घेऊया. आपल्या बरोबर आहे डॉक्टर आदिनाथ राजगुरू. नमस्कार सर. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. सरांविषयी सांगायचं तर MBBS स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र या विषयामध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. IVF आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ म्हणून उस्मानाबाद इथं ते कार्यरत आहेत. IVF आणि रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन याचं प्रशिक्षण त्यांनी लंडनमध्ये घेतलेलं आहे. गेली 17 वर्ष वंध्यत्व तपासणी ते मोफत करतात. याबरोबरीने समुपदेशन आणि सल्ला शिबिरांचं आयोजन सुद्धा ते करत असतात. आज त्यांच्याकडनं या विषयाच्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांनाच जाणून घ्यायचं आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या. ते आहेत असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा STD कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा, जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. तेव्हा मंडळी, लज्जेचा पडदा दूर सारूया आणि विषयाच्या दृष्टिकोनातनं वैद्यकशास्त्र काय सांगतं आहे ते जाणून घेण्याचा यत्न आजच्या भागात आपण करणार आहोत. सर, सगळ्यात आधी वंध्यत्व हा शब्द जेव्हा म्हणतो तेव्हा वैद्यकीय दृष्ट्या वंध्यत्व म्हणजे नेमकं काय याविषयी. प्रत्येक विवाहित जोडप्याला स्वतःचं मूल हवं असं वाटतं. प्रत्येक स्त्रीला स्वतःचं मूल हवं असं वाटते. तिला आई म्हणणारे काम आणि आई म्हणणारे कोणीतरी असावं यासाठी तिचे कान असुसलेले असतात. परंतु काही लोकांना हे मिळण्यासाठी अडचणी निर्माण होतात. वंध्यत्व म्हणजे लग्नाच्या नंतर साधारणतः 1 ते 1.5 वर्षापर्यंत कोणत्याही गर्भनिरोधक साधनाचा वापर न करता जर प्रेग्नन्सी राहत नसेल, गर्भधारणा होत नसेल तर त्याला आपण वंध्यत्व म्हणूया. ह्याचे जर आपण ढोबळमानाने प्रकार पाहिले तर प्राथमिक स्वरूपाचं वंध्यत्व आणि द्वितीय स्वरूपाचं वंध्यत्व. प्राथमिक स्वरूपाचं वंध्यत्व म्हणजे लग्नाच्या नंतर 1 ते 1.5 वर्षापर्यंत एखाद्या जोडप्याने कोणत्याही गर्भनिरोधक साधनाचा वापर न करता त्यांना जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्याला आपण प्राथमिक स्वरूपाचं वंध्यत्व म्हणतो. आणि द्वितीय स्वरूपाचं वंध्यत्व म्हणजे एखाद्या जोडप्याला प्रेग्नन्सी राहिलेली आहे, एखादं बाळ झालेलं आहे आणि त्याच्यानंतर 1.5 ते 2 वर्षापर्यंत ते प्रयत्न करूनही कोणत्याही गर्भनिरोधक साधनाचा वापर न करता जर त्यांना प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्याला आपण द्वितीय स्वरूपाचं वंध्यत्व असं म्हणतो. समाजामध्ये जर आपण वंध्यत्वाचं प्रमाण पाहिलं तर वंध्यत्वाचं प्रमाण एक 20-30 वर्षापूर्वी जे प्रमाण होतं ते आज प्रमाण वाढलेलं आहे. स्त्रिया आणि पुरुष हे वंध्यत्वासाठी समसमान प्रमाणामध्ये कारणीभूत असतात. हे जर प्रमाण पाहिलं तर स्त्रियामध्ये ज्या अडचणी आहेत मग त्या आपण अडचणी गर्भनलिकेच्या, बीजकोशाच्या अडचणी असतील, काही हार्मोनल डिस्टर्बन्सेस असतील किंवा काही दोष नसतील, अनएक्सप्लेन. पुरुषामध्ये जर आपण अडचणी पाहिल्या तर शुक्रपेशीच्या समस्या असतात, ह्याचं प्रमाण किंवा बाकी काही अडचणी ह्याचं प्रमाण जर पाहिलं आपण तर ते प्रमाण 30% आसपास आहे. आणि साधारणतः 20 ते 25% दोघांमध्येही अडचणी आढळून येतात. म्हणजे काही जोडप्यामध्ये बीजकोशाच्या अडचणी आहेत आणि त्याचबरोबर पुरुषामध्ये शुक्रपेशीच्या अडचणी आहेत. ह्याला आपण दोघांच्याही अडचणी
प्रेग्नन्सी राहण्यासाठी जबाबदार असतात. म्हणजे कारण जेव्हा आपण असा विचार करतो सर की वंध्यत्व ही समस्या वैद्यकीय दृष्ट्या जेव्हा उद्भवली आहे असं समोर येतो रिपोर्ट्समधनं, तेव्हा ती स्त्री किंवा पुरुष या कोणामध्येही असू शकते आणि त्याची विविध कारणं असू शकतात असं म्हणता येऊ शकतं. येस, अगदी बरोबर आहे. आपण तपासण्या केल्यानंतर वंध्यत्वाच्या कारणाचा आपण ज्यावेळेला शोध घेतो त्यावेळेला त्याचे निदान करतो की बाबा पुरुषामध्ये अडचणी आहेत का स्त्रियामध्ये अडचणी आहेत. आणि आता आपण चर्चा केल्याप्रमाणे जवळपास 30% पुरुषामध्ये अडचणी आढळून येतात, 30% स्त्रियामध्ये अडचणी आढळून येतात. साधारणतः एक 20 ते 25% दोघांमध्ये अडचणी आढळून येतात. आणि बाकीचे जे राहिले साधारणतः एक 20%च्या आसपास, तर ते दोघांमध्ये अडचणी आढळून येत नाहीत. ह्याला आपण अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असं म्हणतो. बऱ्याच अंशी आपल्या समाजामध्ये स्त्रियांना वंध्यत्वासाठी कारणीभूत धरलं जाते, परंतु हे योग्य नाही. बऱ्याचशा अभ्यासावरून हे सिद्ध झालेलं आहे की साधारणतः मागच्या एक 20-30 वर्षापासून पुरुष वंध्यत्वाचं प्रमाण स्त्रियांच्या तुलनेमध्ये वाढत आहे. म्हणजे हे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी कारणं असू शकतात. ती शकतात. वैद्यकीय तपासणीमधून समोर येतात. जेव्हा तपासणी हा मुद्दा येतो तेव्हा कोणत्या कोणत्या चाचण्या आहेत त्याविषयी आपण सांगूया. सुरुवातीला बोला सर. हो, ज्या वेळेला हे जोडपं वंध्यत्वाच्या तपासण्या आणि उपचार करण्यासाठी आमच्याकडे येत असते त्यावेळेला आपण दोघांच्याही तपासण्या करतो. सुरुवातीला त्यांनी समजून घेणं आवश्यक आहे की नैसर्गिक गर्भधारणा कशी होते. एखाद्या स्त्रीची मासिक पाळी जर बरोबर 30 दिवसाला येत असेल तर मासिक पाळीच्या साधारणतः 12, 13, 14 किंवा 15 दिवसाच्या आसपास बीजकोशातून 1 किंवा 2 स्त्रीबीज बाहेर येतात. आणि ती बाहेर आल्यानंतर गर्भनलिकेला समोरच्या बाजूला एक बोटासारखी रचना असते. ते स्त्रीबीज त्या फिमऱ्याद्वारे, ज्याला की फिमऱ्या म्हटलं जाते, ते गर्भनलिकेमध्ये ओढलं जाते. आणि त्या पिरियडमध्ये जर स्त्री पुरुषांचा नैसर्गिक संबंध आला तर शुक्रपेशी ह्या योनिमार्गामध्ये जमा होतात आणि तिथून एक एक शुक्रपेशी गर्भाच्या मुखाद्वारे गर्भाशयामध्ये प्रवेश करतात आणि तिथून ते गर्भनलिकेमध्ये जातात. म्हणजे तयार झालेलं बीजकोशामध्ये तयार झालेलं स्त्रीबीज आणि ह्या शुक्रपेशी यांचं फर्टिलायझेशन, फलन प्रक्रिया ही गर्भनलिकेमध्ये होते. आणि फलन झाल्यानंतर हा जो पेशीरूप गर्भ आहे तो हळूहळू प्रवास करत येऊन गर्भाशयामध्ये स्थिरावतो. त्या ठिकाणी तो इम्प्लांट होतो, रुजतो. त्या ठिकाणी 9 महिन्यापर्यंत त्या गर्भाची वाढ होते आणि 9 महिन्यानंतर गुटगुटीत अशा बाळाचा जन्म होतो. तर या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये कुठं अडथळा येतो हे आपण समजून घेणं महत्वाचं आहे. स्त्रियांचा जर आपण विचार केला तर बीजकोशामध्ये बीज निर्मितीच्या समस्या, त्याची जर आपण कारणं पाहिली तर पीसीओडी, याच्यामध्ये की मासिक पाळी रेग्युलर नसते. काही वेळेला 1.5 महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिने, किंबहुना काही स्त्रियांमध्ये या पीसीओडीच्या की मेडिसिन्स घेतल्याशिवाय मासिक पाळी येत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं वंध्यत्वासंबंधी जर आपण बोललो तर त्या स्त्रियांना बीजधारणा होत नाही. दुसरा भाग, स्त्रियांचं वाढलेलं वय, बीज निर्मिती आणि फलन होण्याची एकूणच कार्यक्षमता 35 वर्षापर्यंत स्त्रियांमध्ये खूप चांगली असते. त्याच्यानंतर जसजसं स्त्रियांचं वय वाढेल तसतसं बीज निर्मितीची क्षमता कमी होते. ते क्षमता कशी आहे ती तपासण्यासाठी मासिक पाळीच्या साधारणतः 2ऱ्या-3ऱ्या दिवशी ट्रान्सव्हाजनल सोनोग्राफीद्वारे आपण एंटर फॉलिकल काउंट किती आहे, म्हणजे बीजकोशामध्ये किती संख्येने स्त्रीबीज आहेत हे बघितलं जातं. आणि दुसरी तपासणी ब्लडची तपासणी असते, ज्याला की आपण AMH म्हणतो, अँटी म्युलर हार्मोन तपासणी. ह्याची चाचणी केली जाते. त्याद्वारे आपण जाणून घेऊ शकतो की त्या स्त्रीची बीज निर्माण करण्याची क्षमता कशी आहे. बीज निर्माण करण्याची जर त्या स्त्रीची क्षमता कमी असेल तर स्त्रीबीज निर्माण होणार नाही किंवा चांगल्या क्वालिटीचं तयार होणार नाही आणि प्रेग्नेन्सी राहणार नाही, किंवा प्रेग्नेन्सी राहील तर मिसकॅरेज होईल. त्याच्यानंतर आपण पुढचा भाग पाहिला, गर्भनलिकेच्या समस्या. गर्भनलिकेचं मुख्य कार्य हे बीजकोशामध्ये तयार झालेलं स्त्रीबीज हे वाहून आणणं, शुक्रपेशी गर्भाशयामध्ये आल्या त्यांना
सहकार्य करणं आणि ऍक्च्युअल स्त्रीबीज आणि शुक्रपेशीचं जी फलन प्रक्रिया आहे ही गर्भनलिकेमध्ये होते आणि फलन झाल्यानंतर हा गर्भ हळूहळू प्रवास करतून गर्भाशयामध्ये रुजतो, त्या ठिकाणी वाढ होते. पण हे गर्भनलिकेचं कार्य जर व्यवस्थित पार पडत नसेल हे तर प्रेग्नेन्सी राहणार नाही. त्याची कोणती कारणं आहेत? एक, गर्भनलिका बंद असणे, गर्भनलिकेला सूज असणे, गर्भनलिका आजूबाजूच्या अवयला चिकटलेले असले तर प्रेग्नेन्सी राहणार नाही, गर्भधारणा होणार नाही. त्याच्यानंतर आपण पुढचा भाग पाहिला, गर्भाशयातील अडचणी. गर्भाशयामध्ये काही वेळेला इन्फेक्शन असते, सूज असते, काही वेळेला गर्भाशयाच्या आत पडदा असतो, गर्भाशयाच्या आत पॉलिप किंवा फायब्रॉइड असते. तर अशी जर अडचण असेल तर एकतरी गर्भ चिकटणार नाही त्या ठिकाणी, किंवा राहिलं तर ते टिकणार नाही. इम्प्लांट झाल्यानंतर तो मिसकॅरेज होईल. त्याच्यानंतर पुढचा भाग काही वेळेला सर्वायकल फॅक्टर इन्फर्टिलिटी आपण असं म्हणतो, म्हणजे गर्भाशय मुखाच्या जर काय समस्या असेल तर प्रेग्नेन्सी राहणार नाही. त्याच्यानंतर पुढचा भाग पुरुषाचा जर आपण विचार केला तर या मुद्द्याकडे आपण वळूया. आपण कार्यक्रमातला पहिला फोन आलाय तो आपण घेऊया. नक्की बोलूया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार रवींद्रजी. बोला. नमस्कार. पल्लवीजी, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. नमस्कार रवींद्रजी. खरं तर सखी सह्याद्री व्यासपीठाच्या सर्व संबंधित जे आपले म्हणजे निवेदक आहेत, अधिकारी आहेत, तंत्रज्ञ आहेत आणि आपले प्रेक्षक यांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्यालाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हो, खरं तर मी आपल्या या व्यासपीठाचा एक नियमित प्रेक्षक अनेक वर्षांपासून आहे आणि विशेष मी नमूद करतो पल्लवीजी की शैक्षणिक विषय असो, सामाजिक विषय असो, आरोग्य विषयक असो, महिला सक्षमीकरण असो, असा कुठला विषय नाही की आपल्या या व्यासपीठाने हाताळलेला नाहीये. आणि खूप छान प्रबोधन आणि एकूणच सर्व समाजाला प्रगल्भ करण्याची एक दिशा या व्यासपीठावरून आम्हाला सर्वांना नक्कीच मिळते. हा माझा अभिप्राय. माझा प्रश्न असा आहे आज की सर, मी ग्रामीण भागामध्ये आणि आदिवासी दुर्गम भागामध्ये समुपदेशन आणि उद्योजकता विकास मार्गदर्शन अशा कार्यात अनेक वर्षापासून आहे. एक मला प्रगल्भाने असं जाणवलेलं आहे की ग्रामीण भागात वंध्यत्वाची देखील समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये एकतर दोन बाबी प्रकर्षाने जाणवतात. एक तर वंध्यत्वाबद्दल अज्ञान असतं आणि मार्गदर्शन करायला कोणी नसतं शिक्षणाचा अभाव असल्याने. बरं. दुसरा मुद्दा असा की वैद्यत्वाबद्दल जर उपचार घ्यायचे असतील तर महागडे उपचार पद्धती घेणे एवढी आर्थिक कुवतही त्या कुटुंबामध्ये किंवा महिलेमध्ये नसते. तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल? धन्यवाद. बरं, धन्यवाद सर. धन्यवाद सर. तुमच्या प्रतिक्रियेसाठी आभार मानते. तुमच्या प्रतिक्रिया त्याचबरोबर तुमच्या असलेले जे शुभेच्छा संदेश असतात हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमचं नेहमीच आम्हालाही खूप प्रोत्साहन देत असतात आणि नवीन नवीन कार्यक्रम करण्यासाठी त्यातूनच आम्हालाही प्रेरणा मिळत असते. मंडळी, त्यांच्या प्रश्नांना उत्तर आपण देणार आहोतच आणि ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ते म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि वंध्यत्व या दृष्टिकोनातनं. सर, ब्रेक घेण्यापूर्वी आपल्याला प्रश्न आला होता तो म्हणजे रवींद्र कुडाळकर यांचा पुण्याहून, आणि त्यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे विचारलेले आहेत. एक म्हणजे ग्रामीण भागामध्ये किंवा आदिवासी पाड्यांमध्ये वंध्यत्वचं प्रमाण हे जास्त दिसतं असं काहीसं त्यांना वाटतं आहे. ते तिथे त्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यामुळे एक. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की समज गैरसमजाचं एक मोठं वेटोळं त्या भागामध्ये आहे. आणि तिसरा मुद्दा तो खर्च त्यांना परवडेल का अशी एक त्यांना कळकळ आहे त्याविषयी. मी स्वतः माझा जन्म अनसुर्डा या गावी उस्मानाबाद पासून साधारणतः 20 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे. ते गाव मराठवाड्यामध्ये आहे आणि मी जन्मल्यापासून या प्रश्नाकडे एक सामाजिक भावनेतून बघत आलेला आहे. सामाजिक समस्या कशा आहेत अगदी सांगताना खेद आणि दुःख वाटते की जे की आपणाला सर्वांनाच माहीत आहे की या जोडप्यांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, समाजाचा दृष्टिकोन, तो तेवढा चांगला नसतो आणि त्यांना सहकार्य करण्याची गरज असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांचं समुपदेशन होणं हेही गरजेचं आहे. बऱ्याच अंशी जे अशिक्षित लोक आहेत, जे दुर्गम भागामध्ये राहणारे लोक आहेत, शिक्षणाचा अभाव किंवा त्यांना शास्त्रोक्त माहिती नसते, त्याच्यामुळे ते अंधश्रद्धेला बळी पडतात, नको ते अघोरी उपाय करतात आणि त्यामुळे फायदा होण्याऐवजी त्याचे नुकसान होते. त्याच्यामुळं या जोडप्यांची काउन्सिलिंग होणं, सामोपदेशन होणं हे खूप गरजेचं आहे. सर, आम्ही
हा उद्देश समोर ठेवून गेल्या जवळपास 17 वर्षापासून एक समाजामध्ये या विषयाच्या संदर्भामध्ये जागृती व्हावी, म्हणजे आणि वैद्यकीय उपचारानं आणि आधुनिक तंत्रप्रणालीमुळं ह्या वंध्यत्वाची कोणतीही जर अडचण असेल तर आपण त्याच्यावर मात करू शकतो, आनंद मिळवू शकतो, हा एक मुख्य उद्देश आहे. आपण जे कार्य करत आहात ते खूपच चांगलं आहे. विषय दुसरा जो आपण प्रश्न विचारला की खर्चिक, खरं म्हणजे जर आपण खर्चाचा विचार केला तर दुसरे काही आजार किंवा शस्त्रक्रिया जर आपण पाहिलं, जसं की समजा हार्ट सर्जरी आहे किंवा ब्रेन सर्जरी आहे, तर त्या सर्जरींच्या तुलनेमध्ये वंध्यत्वाचे उपचार करण्यासाठी म्हणजे स्वतःचं बाळ मिळवून आईबाबा होण्यासाठी लागणारे उपचार हे निश्चितच कमी आहेत सर. जेव्हा मगाशी जो आपला मुद्दा सुरू होता तो म्हणजे वंध्यत्वाची विविध कारणं, यामध्ये स्त्री वंध्यत्वाची कारणं बघून झाली होती, पुरुष वंध्यत्वाची नेमकी वैद्यकीय दृष्ट्या कारणं काय आहेत याविषयी. हो सर, बोला. पुरुषामध्ये वंध्यत्वाचं कोणतं कारण आहे हे बघण्यासाठी त्यांची महत्वाची म्हणजे वीर्याची तपासणी करावी लागते. वीर्याची तपासणी करताना काही सूचना पाळाव्या लागतात. साधारणतः 3 ते 4 दिवस संबंध आलेला नसावा त्या जोडप्यांचा, आणि ज्या वेळेला हे सिमेन सॅम्पल लॅबोरेटरीमध्ये द्यायचं आहे तपासण्यासाठी त्यावेळेला वाईड कंटेनर म्हणजे ते सॅम्पल खाली वेस्ट होऊ नये ही काळजी घेणं आवश्यक आहे. आणि ज्या वेळेला हे सिमेन सॅम्पल लॅबोरेटरीमध्ये येते त्यावेळेला सिमेन अनालिसिस केले जाते आणि त्याच्यानंतर निष्कर्षाला येतो आपण की शुक्रपेशी संख्या किती आहे, स्पर्म काउंट, स्पर्म मोटिलिटी आणि मॉर्फोलॉजी म्हणजे संख्या किती आहे, त्याची ऍक्टिव्हिटी कशी आहे आणि रचना कशी आहे. काही पुरुषामध्ये आपण बघतो की शुक्रपेशीच्या समस्या असतात, शुक्रपेशी संख्या खूप कमी असते, शुक्रपेशींची हालचाल खूप कमी असते. काही वेळेला पुरुषामध्ये मृत शुक्रपेशीचं पुरुषातील वीर्यामध्ये मृत शुक्रपेशीचे प्रमाण जास्त असते. आणि काही जन्मजात व्यंग असतात की ज्या वेळेला स्त्री पुरुषांचा नैसर्गिक संबंध येतो त्यावेळेला वीर्य हे योनी मार्गात पडण्याऐवजी ते बाहेर पडते. त्या कंडिशन हायपोस्पॅडिस आहे. किंवा काही पुरुषांमध्ये लैंगिक शिथिलता असते, त्याच्यामुळे ही शरीर संबंधी होऊ शकत नाही आणि प्रेग्नन्सी राहत नाही. पुढचा भाग स्त्रियांमधील काही हार्मोनल इम्बॅलन्स असतात, जसे की थायरॉइड संदर्भामध्ये काही अडचणी आहेत किंवा हायपरप्रोलेक्टेमी आहे. FSH आणि LH या हार्मोनचं प्रमाण साधारणतः 3 ते 1 या प्रमाणामध्ये पाहिजे, परंतु काही कंडिशनमध्ये हे हार्मोनचं प्रमाण हे डिस्टर्ब झालेलं असते. त्यामुळे बीजधारणेची जी क्रिया आहे ती सुरळीत पार पडत नाही आणि प्रेग्नन्सी राहत नाही. काही वेळेला आपण असं बघतो की दोघांच्याही तपासण्या करतो त्यावेळेला काही स्त्रियांमध्ये अडचणी आढळून येतात, काही पुरुषांमध्ये आढळून येतात. आणि काही वेळेला दोघांच्याही तपासण्या केल्यानंतर दोघांचेही रिपोर्ट अगदी नॉर्मल येतात, पण तरीसुद्धा त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही. याला आपण अनएक्सप्लेन इनफर्टिलिटी असं म्हणतो. नक्कीच. पुढचा फोन आहे, विष्णूजी आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार विष्णूजी. विष्णूजी प्रश्न विचारा आपला. हो, हॅलो. हा मॅडम, नमस्ते. नमस्कार. सलग प्रश्न विचारा विष्णूजी. हा सर, पहिलं जर आपलं बाळ झालं असेल तर नंतर नॅचरली प्रेग्नन्सी राहते. पुन्हा बोला. पहिले जर IVF न जर प्रेग्नन्सी राहिली असेल आणि बाळ झालं असेल तर नंतर परत नॅचरली प्रेग्नन्सी राहते का? बर, धन्यवाद. पहिल्यांदा समजा IVF तंत्रज्ञानाने स्त्री गरोदर असेल तर दुसऱ्या वेळेला नैसर्गिकदृष्ट्या शक्य आहे का, असा त्यांचा मुद्दा आहे. या प्रश्नाचं उत्तर अगदी 2 भागामध्ये देता येईल. अवश्य. IVF सुरुवातीला पहिल्या वेळेला IVF कोणत्या कारणासाठी केलेला आहे. बर, समजा पहिली IVF ची प्रक्रिया गर्भनलिका बंद आहेत किंवा त्या स्त्रीला स्त्रीबीज निर्माण होण्याची अडचणी आहेत ह्यासाठी, किंवा पुरुषांमध्ये शुक्रपेशी संख्या खूप कमी आहे किंवा अगदी नगण्य शुक्रपेशी आहे, शुक्रपेशी हालचाल खूप कमी आहे, तर अशा वेळेला जर IVF अशा कारणासाठी जर IVF केलेलं असेल तर दुसऱ्यांदा अशा कंडिशनमध्ये नॅचरली प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस नसतात किंवा खूप कमी असतात. परंतु ज्या वेळेला सुरुवातीचा IVF अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीसाठी केलेला आहे
किंवा माईल आजारासाठी की माईल इंडोमेट्रोसिस आहे किंवा काही बीज निर्माण होण्याच्या सुरुवातीला समस्या आल्या असतील जसं की पीसीओडी, तर पहिल्या आयव्हीएफच्या नंतर दुसरी प्रेग्नन्सी नैसर्गिकरित्या सुद्धा राहू शकते. परंतु पहिल्या आयव्हीएफ हे गर्भनलिका बंद आहेत ह्यासाठी केलेलं जर असेल तर दुसऱ्यांदा प्रेग्नन्सी राहणार नाही. कारण गर्भनलिकेचं मुख्य कार्य हे स्त्रीबीज आणि शुक्रपेशी एकमेकाच्या जवळ आणणं आणि गर्भनलिकेमध्ये फलन झाल्यानंतर तो गर्भाशयामध्ये घेऊन जाणं आणि त्या ठिकाणी रुजतो गर्भ. जर गर्भनलिकेचं जर कार्य व्यवस्थित पार पडत नसेल तर प्रेग्नन्सी राहणार नाही. त्याच्यामुळे पहिल्या वेळेला आयव्हीएफ जर गर्भनलिकेच्या अडचणीसाठी केलेलं असेल तर दुसऱ्यांदा गर्भ राहण्याचे चान्सेस नाहीत. वैद्यकीय कारण मीमांसा जी आहे ती व्यवस्थित होणं आवश्यक आहे आणि त्याच्या आधारावरतीच हे उत्तर जे आहे ते देता येणं शक्य आहे असं आपण म्हणू शकतो. मुळात त्याही आधी वंध्यत्वाच्या तपासण्या कोणत्या आहेत, स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी कोणत्या तपासण्या केल्या जातात याविषयी आपण सांगूया. हो सर. ज्या वेळेला हे जोडपे दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये वंध्यत्वच्या तपासण्या करण्यासाठी आणि उपचार घेण्यासाठी येत असते त्यावेळेला दोघांच्याही तपासण्या करणं आवश्यक आहे. पुरुषामध्ये वीर्याची तपासणी करावी लागते. वीर्यामध्ये शुक्रपेशीचं प्रमाण किती आहे, संख्या किती आहे, नॉर्मल शुक्रपेशीचं प्रमाण किती आहे किंवा मृत शुक्रपेशीचं प्रमाण किती आहे. आणि स्त्रियांच्या जर तपासण्या आपण पाहिलं तर स्त्रियांच्या तपासण्या काही रुटीन ब्लडच्या तपासण्या कराव्या लागतात, काही हार्मोनच्या तपासण्या कराव्या लागतात, काही मासिक पाळीच्या विशेष दिवशी मासिक पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हार्मोनची तपासणी FSH आणि LH करावी लागते. त्याच्यानंतर थायरॉइड फंक्शन टेस्ट ही कराव्या लागतात, प्रोलॅक्टिनची तपासणी करावी लागते आणि लग्नाला जास्त वर्ष झालेली असतील त्या स्त्रीचं वय जर वाढलेलं असेल तर त्या स्त्रीची बीज धारण्याची क्षमता कशी आहे हे बघण्यासाठी AMH नावाची तपासणी करावी लागते. आणि ह्याच्यानंतर पुढचा भाग म्हणजे जी गर्भधारणा होते ते प्रजनन अवयव कसे काम करतात हे बघण्यासाठी सुरुवातीला त्यासाठी आपल्याला गर्भाशय गर्भनलिका चालू आहेत किंवा नाही, गर्भाशयाचा आकार कसा आहे यासाठी काही तपासण्या कराव्या लागतात. त्याच्यामध्ये HAG नावाची तपासणी, त्याच्यामध्ये HAG नावाची तपासणी, ही तपासणी मासिक पाळीच्या साधारणतः 5व्या ते 9व्या दिवसाच्या आसपास केली जाते. त्या तपासणीमध्ये गर्भाशयाच्या आत बोला सर. त्या तपासणीमध्ये गर्भाशयाच्या आत एक नलिका टाकून कॅथेटर टाकून एक औषध सोडले जाते. बरं. आणि औषध जर गर्भनलिका चालू असतील तर हे जे द्राव आहे, औषध आहे, हे पोटामध्ये पडलेलं दिसेल. म्हणजे आपण वी कॅन डायग्नोज द कन्फर्मेशन ऑफ पेटेन्सी ऑफ ट्यूब. गर्भनलिका चालू आहेत किंवा बंद आहेत याचं आपण निदान करू शकतो. त्याच्यानंतर पुढची तपासणी हिस्टोस्कोपी आणि लेप्रोस्कोपी. हिस्टोस्कोपी या तपासणीमध्ये ही तपासणी छोट्याशा भुलेखाली केली जाते. गर्भाशय मुखाचं तोंड थोडंसं मोठं केलं जाते आणि साधारणतः 4 मिलीमीटरचा हिस्टोस्कोप म्हणजे दुर्बीण ही गर्भाशयाच्या मुखावाटे गर्भाशयाच्या आत टाकली जाते आणि गर्भाशयाच्या आतील भागाचे सखोल परीक्षण केले जाते. गर्भाशयाच्या आत काय इन्फेक्शन आहे का, काय सूज आहे का, गाठी आहेत का, पडदा आहे का, किंवा ह्या गर्भनलिका गर्भाशयामध्ये ज्या ठिकाणी उघडतात त्याला आपण ओष्टे म्हणतो त्या बंद आहेत का, चालू आहेत. आणि ह्याचं निदान झाल्यानंतर की आपण त्याच वेळेला उपचार करू शकतो. जसे की गर्भाशयाच्या आत जर काही गाठी असतील तर ते आपण हिस्टोस्कोपीच्या सहाय्याने काढू शकतो. काही वेळेला गर्भाशयाच्या आत इन्फेक्शनमुळे किंवा काही कारणामुळे गर्भाशयाच्या आत काही पडदा आलेला असतो. एक ज्या पुढचा आणि मागचा भाग आहे गर्भाशयाच्या आतला तो एकमेकाला चिकटलेला असतो आणि त्यामुळे गर्भधारणा होत नाही. तर आपण हिस्टोस्कोपीच्या सहाय्याने जो गर्भाशयाच्या आत आलेला जो पातळ पडदा आहे, पापुद्रा आहे, तो आपण काढू शकतो. त्याच्यानंतर काही वेळेला आपण असं बघतो की गर्भाशयाच्या आत सेप्टम असते, पडदा असतो, तोही हिस्टोस्कोपीच्या सहाय्याने आपण तो पडदा काढू शकतो. पुढच्या जर आपण तपासणीचा महत्वाचा जर भाग बघितला तर लेप्रोस्कोपी. साधारणतः पोटाला 10 मिलीमीटरचा छेद घेऊन एक दुर्बीण टाकली जाते
ज्याला की आपण लेप्रोस्कोप म्हणतो. आणि याच्या सहाय्याने ह्या लेप्रोस्कोपीच्या सहाय्याने स्त्री प्रजनन अवयवाचे सखोल परीक्षण केले जाते. गर्भाशयाचा आकार कसा आहे, गर्भाशयाला काही गाठी आहेत का, गर्भनलिका कशा आहेत, गर्भनलिका चालू आहेत किंवा बंद आहेत, गर्भनलिकेला सूज आलेली आहे का, गर्भनलिका आजूबाजूच्या अवयवाला चिकटलेल्या आहेत का, किंवा दुसरं काय आजार आहे की जसे की ट्युबरक्युलोसिस आहे, क्लॅमिडियन इन्फेक्शन आहे. तर ह्याचं आपण सखोल परीक्षण करू शकतो त्यावेळेला. आणि वी कॅन डायग्नोज द कॉज ऑफ इन्फर्टिलिटी, म्हणजे का राहत नाही वंध्यत्वाचं आपण त्यावेळेला निदान करू शकतो. बरोबर आहे. ही वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या ज्या आहेत त्या होतात. नक्कीच. अजून कोणत्या तपासण्या सांगायच्या आहेत सर? नक्कीच. आणि ही आपण लेप्रोस्कोपी करत असताना काही वेळेला जर अडचणी आपल्याला दिसल्या की जसे की बीजकोशामध्ये काही गाठी असतात, सिंपल ओव्हरन सिस्ट आहे किंवा डर्मॅट सिस्ट आहे किंवा चॉकलेट सिस्ट आहे, तर ही त्याच वेळेला आपण काढू शकतो ह्या गाठी. किंवा पीसीओडी आजारामध्ये बीजकोशाला छोटे छोटे पाण्याच्या गाठी असतात, मासिक पाळी रेग्युलर येत नाही, अशा स्त्रियांना बीजधारणा होत नाही, तर त्यावेळेला आपण पीसीओ ड्रिलिंग करू शकतो. पीसीओ ड्रिलिंग म्हणजे हे जे बीजकोश आहेत त्याला छोटे छोटे छिद्र पाडू शकतो. आणि ह्याच्यानंतर या पीसीओडीच्या पेशंटमध्ये बीजधारणेचे चान्सेस खूप पटीने वाढू शकतात. आज आपण बोलत आहोत ते म्हणजे डॉक्टर राजगुरू आपल्याला मार्गदर्शन करतायत वंध्यत्व आणि वैद्यकीय उपचार प्रणाली या दृष्टिकोनातून. उपचार प्रणाली जेव्हा आपण बघतो तेव्हा मगाशी प्रेक्षकांकडून फोन आला होताच, IVF या तंत्रज्ञानाविषयी सुद्धा असं जाणून घ्यायचं आहेच. त्या व्यतिरिक्त सुद्धा वैद्यकीय उपचार प्रणाली काय काय आहे आणि कशा पद्धतीने ती रुग्णांना उपयुक्त ठरू शकते याविषयी. ज्या वेळेला आपण ह्या वंध्यत्व जोडप्यांच्या आपण तपासण्या करतो आणि काही अडचणी आढळून येतात, त्यांना आपण अडचणीप्रमाणे उपचार करतो. जसे की काही स्त्रियांमध्ये स्त्रीबीज निर्मितीच्या समस्या असतात, त्यांना स्त्रीबीज तयार व्हावे यासाठी काही टॅबलेट्स आणि इंजेक्शन दिले जातात. आणि उपचाराचा भाग सुरुवातीला म्हणलं तर IUI ही जी तंत्रप्रणाली आहे बरं त्याबद्दल IUI ही प्रक्रिया ह्याचा जर आपण उद्देश पाहिलं तर महत्त्वाचं म्हणजे ज्या कालावधीमध्ये शरीरामध्ये स्त्रीबीज तयार होते त्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त संख्येने चांगले शुक्रपेशी ज्यांची गर्भधारणेची क्षमता खूप चांगली आहे असे गर्भाशयात सोडणे आणि हे एकमेकाच्या जवळून गर्भधारणेचे चान्सेस वाढतात. तर या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला काही टॅबलेट्स आणि इंजेक्शन दिले जातात स्त्रीबीज तयार व्हावे म्हणून. स्त्रीबीजांची वाढ कशी होते ह्याचं परीक्षण साधारणतः मासिक पाळीच्या 10व्या दिवसानंतर केले जाते. आणि ज्या वेळेला स्त्रीबीज परिपक्व होते म्हणजे ज्यांची साईज 18 मिलीमीटरपेक्षा जास्त होते आणि पिशवीच्या आतील अस्तर साधारणतः 8 मिलीमीटरपेक्षा जास्त होते, त्यावेळेला ते बीजाचं फायनल मॅच्युरेशन होण्यासाठी HCG नावाचे इंजेक्शन दिले जाते. आणि त्याच्यानंतर साधारणतः 36 तासानंतर IUI ची प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमध्ये पतीच्या वीर्य घेऊन त्याच्यावर प्रक्रिया करून चांगले निरोगी शुक्रपेशी ज्यांची हालचाल खूप चांगली आहे आणि ज्यांची फर्टिलायझेशनची कॅपॅसिटी खूप चांगली आहे ते वेगळे करून IUI कॅन्युलाच्या सहाय्याने ते गर्भाशयामध्ये सोडले जातात. आणि यामुळे हे तयार झालेले जे स्त्रीबीज आहे आणि IUIच्या सहाय्याने गर्भाशयाच्या सोडलेल्या शुक्रपेशी एकमेकाच्या जवळून प्रेग्नन्सीचे चान्सेस खूप वाढतात. तर ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया ज्या पुरुषामध्ये शुक्रपेशी संख्या कमी आहे, मासिक पाळी रेग्युलर येत नाही किंवा बीज निर्माण होण्याच्या अडचणी आहेत किंवा अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीच्या समस्या असतात, अशा रुग्णांसाठी ही IUI उपचार पद्धती फायदेशीर ठरते. नक्कीच. पुढचा फोन घेऊया सर. आपल्याशी बोलू इच्छितात माधव पांचाळ नांदेडहून. नमस्कार माधवजी. हॅलो मॅडम. बोला, प्रश्न विचारा. मॅडम माझ्या मुलीचं 2 महिन्याला एक पाळी येते, तर मॅडम त्याला उपाय काय करावा लागेल मॅडम? हा स्त्री आरोग्यासंदर्भात नसून वंध्यत्वाविषयी आपला प्रश्न आहे का सर? नाही मॅडम, आमच्या मुलीला 11 वर्षाच्या मध्ये आलेला आहे पाळी. बरं, धन्यवाद सर. हा स्त्री आरोग्यासंदर्भात प्रश्न आहे, पण आपण काही मार्गदर्शन करू इच्छिता का त्यांना? नमस्कार माधव पांचाळ साहेब.
आपला जो प्रश्न आहे की तुमच्या मुलीची मासिक पाळी रेग्युलर येत नाही, साधारणतः 3 ते 4 महिन्याला येते, तर पुढे जाऊन काही वंध्यत्वाविषयी मुद्दा उद्भवू शकतो या का? असं काही आपण या बोलूया. संबंधामध्ये त्यांच्या हार्मोनच्या तपासण्या करणं आवश्यक आहे आणि त्यांना काही पिशवडीची समस्या आहे का हेही बघणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण स्त्रीरोग तज्ञाचा सल्ला घेऊन त्यांच्या सल्ल्याप्रमाणे तपासण्या करून घ्यावा. हं. तर तपासणी, वैद्यकीय तपासणी ही कायम महत्वाची आहे, नाही का सर? मुळात जो काही आहे तो वैद्यकीय रिपोर्ट, अहवाल जो आहे तो जास्त बोलका आहे संभाषणापेक्षा, नाही का सर? जेव्हा या वेगवेगळ्या उपचार प्रणालीविषयी आपण बोलत आहोत सर, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक गोष्टी आज शक्य आहेत. याचा विचार करताना मुळात हे तंत्रज्ञान कोणासाठी आहे? तुम्ही IUI या तंत्राचा उल्लेख केला किंवा IVF आहे, ही उपचार प्रणाली नेमकी कोणासाठी आहे याविषयी बोला सर. आपण सुरुवातीला IVF या प्रक्रियेबद्दल समजून घेऊया. आपण हे पाहिले की नैसर्गिक गर्भधारणा कशी होते. बीजकोशामध्ये स्त्रीबीज तयार होते, ते बाहेर येते, या प्रक्रियेला आपण ओव्ह्युलेशन म्हणतो. आणि स्त्रीबीज आणि शुक्रबीजचं फलन हे नैसर्गिकरित्या गर्भनलिकेमध्ये होते. परंतु IVF या प्रक्रियेमध्ये ही जी नैसर्गिक फलन होण्याची क्रिया आहे गर्भनलिकेमध्ये, तिला वळसा दिला जातो आणि हे स्त्रीबीज आणि शुक्रबीजचं फलन हे IVF लॅबोरेटरीमध्ये केले जाते. या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला ह्या जोडप्यांच्या दोघांच्याही तपासण्या कराव्या लागतात. रुटीन ब्लड टेस्ट, हार्मोन्सच्या तपासण्या कराव्या लागतात. पुरुषाच्या सिमेनची तपासणी करावी लागते, त्याच्यामध्ये शुक्रबीज संख्या किती आहे, ॲक्टिव्हिटी कशी आहे, स्पर्मची मॉर्फॉलॉजी कशी आहे हेही बघावं लागते. स्त्रियांमध्ये काय हार्मोन्सच्या तपासण्या कराव्या लागतात आणि त्यांची बीज निर्माण करण्याची क्षमता कशी आहे ही जी तपासणी करावी लागतात. आणि त्याच्यानंतर पुढची जी पायरी आहे ती ओव्ह्युलेशन इंडक्शन, म्हणजे जास्तीच्या संख्येनं चांगल्या प्रतीचे स्त्रीबीज निर्माण करणं. त्यासाठी हार्मोनचे इंजेक्शन साधारणतः 10 दिवसापर्यंत दिले जातात आणि त्याच्यानंतर सोनोग्राफीच्या सहाय्याने त्या स्त्रीबीज कसे वाढतात ह्याचं वेळोवेळी परीक्षण केले जाते आणि काही ब्लडच्या तपासण्याही कराव्या लागतात. ज्या वेळेला हे स्त्रीबीज परिपक्व होतात, साधारणतः 17-18 मिलीमीटरपेक्षा जास्त 10 दिवस इंजेक्शन दिल्यानंतर, त्यावेळेला फायनल मॅच्युरेशनसाठी SCG नावाचे इंजेक्शन दिले जाते आणि इंजेक्शन दिल्यानंतर साधारणतः 34 ते 36 तासानंतर ओहम पिकअप या तंत्राद्वारे हे बीजकोशामध्ये तयार झालेले स्त्रीबीज शरीराच्या बाहेर काढून घेतले जातात आणि IVF लॅबोरेटरीमध्ये या स्त्रीबीजांचं पतीच्या वीर्यातील शुक्रपेशी बरोबर फलन केले जाते आणि हा फलन केलेला जो पेशीरूप गर्भ आहे तो गर्भाशयामध्ये सोडला जातो. साधारणतः 10 दिवस पेशंटला या इंजेक्शन दिल्यानंतर ज्या वेळेला उत्तम प्रतीचे स्त्रीबीज तयार होतात त्यावेळेला ओहम पिकअप या तंत्राच्या सहाय्याने स्त्रीबीज बाहेर काढून घेतले जातात आणि त्यांची जे फलन आहे, फर्टिलायझेशन आहे, ते आपण IVF लॅबोरेटरीमध्ये करतो. तयार झालेला गर्भ साधारणतः 3 ते 5 दिवसानंतर गर्भाशयामध्ये त्याचं आपण रोपण करतो. आणि ही IVF ही उपचार पद्धती कुणासाठी फायदेशीर आहे, तर ह्याच्यामध्ये गर्भनलिकेच्या समस्या असतील, बीजकोशाच्या समस्या आहेत. गर्भनलिकेच्या समस्येमध्ये गर्भनलिका बंद असणे, गर्भनलिकेचे अडथळे, गर्भनलिका आजूबाजूच्या अवयवाला चिकटले असतील तर, गर्भनलिकेला सूज असेल तर, बीजकोशाच्या समस्या, काही स्त्रियांचं वय वाढलेलं असतं, साधारणतः 35-40 वर्ष, किंवा काही स्त्रियांची मासिक पाळी गेलेली असते, त्यांना मूल हवं असते, स्वतःचे स्त्रीबीज तयार होण्यासाठी अडचणी येतात, पण त्यांना काही हार्मोनचे इंजेक्शन, काही टॅबलेट दिल्यानंतर त्यांना स्वतःचं स्त्रीबीज तयार होऊ शकतात. त्याच्यानंतर पुरुषामध्ये शुक्रपेशी समस्या, शुक्रपेशी संख्या कमी असणे, कमकुवत शुक्रपेशी, हालचाल कमी असणे, तर अशा वेळेला IVFचा आपणाला आधार घ्यावा लागतो. आणि काही वेळेला दोघांच्याही तपासण्या केल्यानंतर अडचणी आढळून येत नाहीत, त्याला अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणतो, लॉंग लास्टिंग इन्फर्टिलिटी, त्यांनाही IVFचा नक्कीच फायदा होतो. आणि IVFच्या उपचारासंदर्भामध्ये आपण आता चर्चा केलेल्या हा उपचार 3 ते 4 वेळा करून सुद्धा जर त्यांना प्रेग्नन्सी राहत नसेल, गर्भधारणा होत नसेल, तर पुढचा जो उपचाराचा टप्पा आहे तो IVF आहे. IVFचा ॲक्च्युअल IVF लॅबोरेटरीमध्ये हे जे बीजकोश आहेत, बीजकोशामधून काढलेले जे स्त्रीबीज आहेत त्यांची आणि शुक्रपेशीची फर्टिलायझेशन IVF या तंत्राने केले जाते.
या तंत्रामध्ये बीजकोशातून काढलेले जे स्त्रीबीज आहेत एका डिशमध्ये ठेवले जातात, एक माध्यमामध्ये ते ठेवले जातात आणि त्याच वेळेला प्रक्रिया करून निवडलेले चांगल्या प्रतीचे जे शुक्रपेशी आहेत ते त्या डिशमध्ये ठेवले जातात आणि त्यांची या डिशमध्ये या स्त्रीबीजांचं शुक्रपेशीवर फलन होते आणि पुढील वाढीसाठी हा जो फलन झालेला गर्भ आहे तो इन्क्युबेटरमध्ये ठेवला जातो. अच्छा. काही वेळेला काही समस्या अशा असतात की शुक्रपेशी संख्या खूपच कमी आहे, हालचाल खूप कमी आहे किंवा काही वेळेला अगोदर आयव्हीएफ करून सुद्धा त्यांना प्रेग्नन्सी राहिलेली नाही, तर अशा लोकांसाठी इक्सी उपचार पद्धती खूप फायदेशीर ठरते. इक्सी या टेक्नॉलॉजीमध्ये इक्सी मशीन आणि मायक्रो मॅन्युप्युलेटर, तर हे जे ओहम पिकअपच्या तंत्राद्वारे शिराच्या बाहेर काढलेलं जे स्त्रीबीज आहे ते होल्डिंग पिपेटमध्ये पकडले जाते आणि इंजेक्शन पिपेटमध्ये त्या पतीच्या विर्यातील एक शुक्रपेशी निवडून घेतला जातो आणि हा शुक्रपेशी अलगदपणे त्या स्त्रीबीजामध्ये सोडला जातो आणि त्या बीजाचे फलन होते आणि फलन झाल्यानंतर हा जो पेशीरूप गर्भ आहे तो पुढील वाढीसाठी इन्क्युबेटरमध्ये ठेवला जातो आणि ह्याची वाढ साधारणतः 2 ते 3 दिवसापर्यंत केली जाते आणि त्याच्यानंतर हा जो पेशीरूप गर्भ आहे तो एम्ब्रिओ ट्रान्सफर या टेक्निकने एम्ब्रिओ कॅथेटरच्या साहाय्याने अंडर सोनोग्राफी गायडन्स गर्भाशयामध्ये अलगद सोडला जातो. गर्भाशयाच्या आत सोडल्यानंतर तो गर्भ रुजावा, इम्प्लांट व्हावा ह्यासाठी काही इंजेक्शन दिले जातात, हार्मोनचे काही इंजेक्शन दिले जातात, प्रोस्टॉनचे काही मेडिसिन्स दिले जातात आणि तो गर्भ रुजल्यानंतर साधारणतः 14 ते 15 दिवसानंतर प्रेग्नन्सी असते टेस्ट पॉझिटिव्ह येते. एम्ब्रिओ ट्रान्सफर केल्यानंतर प्रेग्नन्सीची चाचणी ही साधारणतः एक 14 ते 15 दिवसानंतर केली जाते आणि कित्येक वर्षापासून वंचित असणाऱ्या एखाद्या स्त्रीला आयव्हीएफ तंत्रज्ञानानं ज्यावेळेला प्रेग्नन्सी राहते त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातून येणारे आनंदाश्रू खरं म्हणजे हे आमच्यासाठी एक खूप मोठी प्रेरणा असते, शाबासकी असते आणि हे मला अगदी दररोज मिळते. मी विधात्याचं अगदी आभार व्यक्त करतो की विधात्यानं मला ही संधी दिलेली आहे. नक्कीच. पुढचा फोन घेऊया. पुष्पा सावंत आपल्याशी बोलतायत नेवास्याहून. नमस्कार पुष्पाताई. पुष्पाताई, बरं, हरकत नाही. तुमचा प्रश्न जो आहे तो तंत्रज्ञानाच्या मार्फत आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. या तंत्रज्ञानाविषयी आणखीन जाणून घेत आहोत. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर आदिनाथ राजगुरू सर आणि ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ते म्हणजे वंध्यत्व आणि आधुनिक वैद्यक प्रणाली कशा पद्धतीने यावरती उपचार प्रोव्हाइड करते याविषयी. सर, या वेगवेगळ्या गोष्टींविषयी, त्या कारणांविषयी तुम्ही आता सांगत आहातच. बरोबरीने एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्त्रीबीज निर्मिती होत नसेल तर पण तरी सुद्धा त्या वंध्यत्वावर मात करायची असेल तर ती वैद्यकीय शास्त्राने शक्य आहे का? काही वेळेला आपण असं बघतो की त्या स्त्रीला प्रेग्नन्सी राहण्यासाठी, गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीबीज तयार होत नाही. हे जर आपण प्रामुख्यानं कारण पाहिले तर स्त्रीचं वाढलेलं वय आहे. काही स्त्रियांना अकाली रजोनिवृत्ती येते म्हणजे प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर. काही प्रॉब्लेम्समुळे, काही अडचणीमुळे बीजकोश काढून टाकावे लागले असतील तर, काही वेळेला बीजकोशावर झालेल्या शस्त्रक्रिया इत्यादी कारणामुळे त्या स्त्रियांना औषध आणि इंजेक्शन्स देऊन सुद्धा उत्तम प्रतीचे स्त्रीबीज तयार होत नाहीत. बरं. आणि प्रेग्नन्सी राहत नाही. तर अशा वेळेला अशा जोडप्यांसाठी म्हणजे ज्या स्त्रीचं वय वाढलेलं आहे, साधारणतः 40-45 आहे किंवा मासिक पाळी गेलेली आहे, अशा स्त्रियांना स्त्रीबीज तयार होण्याची चान्सेस खूप कमी असतात किंवा नसतातच. तर अशा स्त्रियांना ओहम डोनेशन ह्या प्रोग्रामचा आधार घ्यावा लागतो. अच्छा. ओहम डोनेशन या प्रोग्राममध्ये इच्छुक स्त्रीला एका तरुण स्त्रीचे स्त्रीबीज तिच्या संमतीने घेतले जाते आणि हे जे डोनरचे स्त्रीबीज घेतलेले आहे हे इच्छुक स्त्रीच्या पतीच्या वीर्यातील शुक्रपेशीवर त्या स्त्रीबीजाचं फलन केले जाते. ही प्रक्रिया सर्व आयव्हीएफ लॅबोरेटरीमध्ये होते आणि
हे फलन केलेला जो पेशीरूप गर्भ आहे तो साधारणतः 3 ते 5 दिवसापर्यंत वाढवला जातो आणि हा जो गर्भ आहे तो एम्ब्रिओ ट्रान्सफर या तंत्राच्या सहाय्याने इच्छुक स्त्रीच्या गर्भाशयामध्ये तो सोडला जातो आणि त्या ठिकाणी तो गर्भ रुजतो. 9 महिन्यापर्यंत त्या बाळाची वाढ गर्भाशयामध्ये होते आणि 9 महिन्यानंतर बाळाचा अगदी गुटगुट्या बाळाचा जन्म होतो. म्हणजे वय वाढलेलं आहे साधारणतः 35-40च्या नंतर सुद्धा एखाद्या स्त्रीची मासिक पाळी गेलेली आहे तरी सुद्धा त्या स्त्रीला आई होण्याचं भाग्य, तिला बाळ मिळण्याचं भाग्य हे IVF तंत्रामध्येच आहे. नक्कीच या सगळ्याविषयी बोलायचा एक महत्त्वाचा मुद्दा येतो. आजही IVF विषयी समज गैरसमजाचं एक मोठं वेटोळं आहे समाजामध्ये. त्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या, वदंत आहेत. या सगळ्या बाबतीमध्ये वैद्यकशास्त्र नेमकं काय सांगतं हे तुमच्यासारख्या तज्ज्ञांकडूनच कळणं आवश्यक आहे. IVF आणि एकूणच वंध्यत्व उपचारामध्ये समाजामध्ये बरेचसे समज आणि गैरसमज आहेत. पहिला मोठा गैरसमज जर आपण बघितलं तर IVF ही जी ट्रीटमेंट आहे ती फक्त मोठ्या लोकांसाठीच आहे, श्रीमंतांसाठीच आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे खरं म्हणजे स्वतःचं मूल मिळावं ह्यासाठी, स्वतःचं घरामध्ये एक आनंद निर्माण व्हावा स्वतःचं बाळ मिळाल्यानंतर, तर ह्यासाठी जी उपचार पद्धती आहेत निश्चितच दुसऱ्या आजारावर किंवा शस्त्रक्रियेवर लागणारा जेवढा खर्च आहे त्याच्यापेक्षा निश्चित कमी आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून ही उपचार पद्धतीचा खर्च कमी झालेला आहे, वाढलेला नाही. दुसरी जर आपण समाजामध्ये एक IVFच्या संदर्भामध्ये गैरसमज म्हटलं तर हे होणारं बाळ हे आपलं नसते. हा जो गैरसमज आहे तो अगदी 100% खोटा आहे, हा चुकीचा आहे. आपण आता चर्चा केल्याप्रमाणे नैसर्गिक गर्भधारणा म्हणजे स्त्रीबीज आणि शुक्रपेशीचं मिलन आणि फर्टिलायझेशनची प्रक्रिया ही गर्भनिरोधकीमध्ये होते. IVF या तंत्रामध्ये त्या स्त्रीचे स्त्रीबीज शरीराच्या बाहेर काढलेले असतात, त्या पुरुषाचे शुक्रपेशी घेतलेले असतात आणि त्या स्त्रीबीज आणि शुक्रपेशीचं फर्टिलायझेशन फलन हे IVF लॅबोरेटरीमध्ये केले जाते आणि फलन केलेला हा गर्भ इच्छुक स्त्रीच्या म्हणजे त्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये सोडला जातो, त्या ठिकाणी रुजतो आणि त्यांना त्यांचं स्वतःचं बाळ मिळतं. म्हणजे IVF न होणारं हे बाळ ही त्यांच्या स्वतःच्या गुणसूत्रच असतं. परंतु काही वेळेला स्त्रियामध्ये अडचणी असतात किंवा पुरुषामध्ये स्त्रीबीजच तयार होत नाही, त्यावेळेला होम डोनेशनचा आधार घ्यावा लागतो किंवा काही पुरुषामध्ये शुक्रपेशी तयार होत नाहीत. या कंडिशनला आपण अझोस्पर्मिया म्हणतो. त्याचे निदान करण्यासाठी काही तपासण्या कराव्या लागतात, शस्त्रक्रिया कराव्या लागतात, काही उपचारही आपण करतो. पण एवढं करून सुद्धा जर त्या पुरुषाला शुक्रपेशी पुरुषाच्या वीर्यामध्ये शुक्रपेशी आढळून येत नसतील तर त्यांना स्पर्मबँकेत शुक्रपेशी ह्या घ्याव्या लागतात. परंतु ज्या वेळेला आपण हे करतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपण जोडप्याबरोबर चर्चा करत असतो आणि त्यांच्या संमतीनेच्या वंध्यत्व निवारणाच्या संदर्भामधले आपण उपचार करत असतो. हे महत्वाचं आहे. प्रत्येक वेळी संवाद हा महत्वाचा आहे आणि तो प्रत्येक टप्प्यावर वैद्यकीय तंत्रज्ञ जे आहेत ते करत असतातच, नाही का सर? याच्यामध्ये मानसिक दृष्ट्या स्त्री पुरुषांना तयार करणं याविषयी काही आपण सांगू शकता? समुपदेशन हा तुमच्या कामाचा एक महत्वाचा भाग आहे, म्हणून त्याविषयी थोडंसं. वेळ कमी आहे पण चटकन सांगूया. खरं म्हणजे हे जी जोडपे असते वंध्यत्वाचे ते कित्येक वर्षापासून उपचार करत असतात, तपासण्या करत असतात, अगदी निराश झालेले असतात, भावनावश झालेले असतात आणि अशा वेळेला त्यांना घरातल्या कुणीतरी समाजातल्या जाणकार लोकांनी त्यांना मानसिक आधार देणं खूप महत्त्वाचं असते. परंतु आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये या जोडप्यांना सपोर्ट करण्याऐवजी त्यांना थोडंसं वेगळी वर्तणूक दिली जाते. तर अशा जोडप्यांसाठी एक काउन्सिलिंग होणं महत्त्वाचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जोडप्यांनी समजून घेणं गरजेचं आहे की सध्या वैद्यकीय तंत्रप्रणाली एवढी विकसित झालेली आहे
की वैद्यकीय या विकसित झालेल्या वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण वंध्यत्वावर मात करू शकतो आणि निश्चितच मूल मिळाल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर हसू मिळू शकते. एक प्रश्न जर आपल्यापाशी पोचतो आहे तो म्हणजे असा आहे की गर्भनलिका समजा एकच असेल तर या सिच्युएशन मध्ये गर्भधारणा होऊ शकते का, हा मुद्दा आहे. आपण जर स्त्री प्रजनन अवयवाचा विचार केला तर स्त्रीला 2 गर्भनलिका असतात, 2 बीजकोश असतात आणि हे बीज निर्माण झाल्यानंतर तो गर्भाशयाकडे आणण्याची जी प्रक्रिया आहे ती गर्भनलिकेच्या द्वारे होत असते. एक नलिका जर बंद असेल तर निसर्गाने खूप मोठी आपल्याला देणगी दिलेली आहे की दुसऱ्या गर्भनलिकेवाटे हे तयार झालेलं स्त्रीबीज हे येऊ शकते आणि जी चालू गर्भनलिका आहे त्यामध्ये शुक्रपेशी आणि हे तयार झालेल्या स्त्रीबीजाचा फलनू तो जो पेशीरूप गर्भ आहे तो गर्भाशयामध्ये येऊन चिकटतो, इम्प्लांट होतो आणि गर्भधारणा होऊ शकते. म्हणजे दोन्हीपैकी एक गर्भनलिका जरी बंद असेल तर प्रेग्नन्सी राहणं सहशक्य आहे. नक्कीच. एक लक्षामध्ये येते मंडळी की वैद्यकीय तंत्रज्ञानाने प्रत्येक समस्येवरती उत्तर हे शोधलेलं आहे. जेव्हा उत्तर शोधलेलं आहे असं मी म्हणते तेव्हा प्रत्येक रुग्णाने, प्रत्येक व्यक्तीने समस्या मांडण्यासाठी पुढे येणं हेही तितकंच मोलाचं आहे आणि समस्या मांडण्यासाठी लज्जेचा पडदा दूर सारून पुढे येणं आणि वैद्यकीय तंत्रज्ञानांशी बोलणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा या पत्त्यांवर. फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त व्हा www.facebook.com/dd सह्याद्री, जीमेलवरती व्यक्त व्हा sakhesahyadrady@gmail.com, यूट्यूबवरती हा एपिसोड पुन्हा बघू शकता www.youtube.com/dd सह्याद्री, ट्विटर हँडल @dd सह्याद्री. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. चल तुम्ही आलात, मार्गदर्शन केलं, मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मला बोलावलं आणि वंध्यत्व, त्यावरील आधुनिक उपचार, IUI आणि IVF या उपचारासंदर्भामध्ये मला संवाद साधण्याची आपण संधी दिली त्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीचं आणि आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.